नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये. इथे मी 1 वाटी साबुदाण्याचे पळीपापड केले होते, तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे 1 वाटी साबुदाणा मी घेतला होता आणि हा आदल्या दिवशी रात्री आपल्याला भिजू घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता हा आपल्याला साबुदाणा 1-2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं इंचभर वरती पाणी टाकून रात्रभर हा साबुदाणा भिजायला ठेवून द्यायचा आहे. तर मी इथे हा साबुदाणा रात्रभर व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित असा आपला भिजलेला आहे. पापड्यांसाठी थोडासा साबुदाणा असा चिकटही झाला तरी काही फरक पडत नाही, कारण आपण हा साबुदाणा शिजवूनच घेणार आहे. अगदी व्यवस्थित हा साबुदाणा भिजलेला आहे. पण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजवताना मात्र मोकळाच भिजवून घ्यायचा. त्यावेळेस पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं. तर इथे साबुदाणा चांगला भिजला आहे, आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. तर ह्याच वाटीने मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता आणि त्याच वाटीने आपल्याला 5 वाट्या आता इथे पाणी घ्यायचं आहे. माप अगदी हे परफेक्ट आहे. 1 वाटी साबुदाणा असेल तर 5 वाटी पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे. मग हे वाटी असो किंवा किलोच्या प्रमाणातही आपण हेच करू शकतो. साबुदाणा मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने 5 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे आपण साबुदाणा बटाटा पळीपापड करतो आहे, तर त्यासाठी आपल्याला बटाटासुद्धा लागणार आहे. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला मी स्वच्छ धुवून घेतले ते बटाटे आणि त्यानंतर आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत, त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. थोडासा त्यातला भाग मला खराब वाटला, तो मी चाकूने कट करून घेतलेला आहे. या बटाट्याचा आपल्याला आता किस करून घ्यायचा आहे. तर दोन्ही बटाट्यांचा आता मी व्यवस्थित असा किस करून घेते आणि आपल्याला हा किस करून नंतर मग जेव्हा साबुदाणा आपला शिजेल त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आपल्या चिप्सची जी किसणी असते त्यावरच मी आता हा किस करून घेते आहे. तुम्ही इथे दुसरी कुठली किसणी वापरू शकता, पण थोडा असा मोठाच किस पडेल अशीच किसणी वापरा. तर बघू शकता तुम्ही किती पटकन असा इथे बटाट्याचा किस पडतो आहे. तर ह्याचप्रमाणे दोन्ही बटाट्याचा किस मी इथे करून घेतला आहे आणि आता हा किससुद्धा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. छान असा लांब आपला हा किस इथे बटाट्याचा तयार झालेला आहे. तर मी एका टोपल्यामध्ये हा काढून घेते. तर इथे एका भांड्यात मी हा किस काढून घेते आहे आणि आपल्याला हा आता 2 ते 3 पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी हा सगळा किस काढून घेतलेला आहे आणि आपल्याला हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलं आहे आणि ह्याप्रमाणे आपल्याला हा किस पूर्ण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 ते 3 पाण्याने हा किस असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यातलं हे सगळं पाणी काढून ह्यामध्ये दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर आता पूर्ण बटाट्याचा किस बुडेल इतपत पाणी टाकून आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे. असा पाण्यामध्ये किस बुडवून ठेवला की तो काळा पडणार नाही. तिकडे आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणीसुद्धा उकळलेलं आहे. त्यामध्ये आपण जो रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो साबुदाणा आता आपण टाकून घेऊ. तर मी ते साबुदाणा टाकण्याआधी थोडासा मोकळा करून घेतलेला आहे आणि तो सगळा साबुदाणा ह्या पाण्यात आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी सगळा साबुदाणा पाण्यात टाकून घेतला आहे आणि आपल्याला हलवून घ्यायचा आहे हा साबुदाणा. आता हा पूर्ण आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. साबुदाण्याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे, नाहीतर तो खाली लागू शकतो. आता हा साबुदाणा मी पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेते आणि साबुदाणा आपला पूर्णपणे शिजत आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये जो बटाट्याचा किस करून ठेवला आहे आपण तो टाकायचा आहे. तर त्यासाठी आधी आपण हा साबुदाणा आता चांगला शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता इथे आता साबुदाण्याचा कलर बराचसा बदललेला दिसतो आहे. बराचसा असा ट्रान्सपरंट झालेला दिसतो आहे साबुदाणा, पण तरी अजून थोडा वेळ हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये टाकण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या. फक्त मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे आणि त्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर ह्या पापड्या करताना कधीही मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, कारण वाळल्यानंतर ह्या पापड्यांमध्ये थोडं जरी मीठ जास्त झालं की लगेच खरट होतं ते. आणि त्यानंतर ज्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेतल्या होत्या त्या मिरच्या पण मी आता यामध्ये मिरच्यांचा ठेचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आणि मिरच्या ज्या टाकून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित आपल्याला ह्या साबुदाण्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तुम्ही इथे मिरच्यांच्या ऐवजी चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करून घेऊ शकता.
तर इथे साबुदाणा आपल्या बऱ्यापैकी चांगला शिजलेला आहे. त्यानंतर जो किस आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेला होता तो मी पाण्यातून सगळा काढून घेतला आहे आणि हा किस पण आता आपल्याला या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हा किस शिजायला काही खूप वेळ लागत नाही, खूप पटकन हा किस शिजला जातो. त्यामुळे साबुदाणा आधी व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. तर इथे आता साबुदाण्यामध्ये मी बटाट्याचा किस टाकून घेतला आहे आणि तो व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आणि आता थोडा वेळ अगदी 5 ते 7 मिनटं मी हा किस आता यामध्ये शिजवून घेते. अजिबात याला वेळ लागत नाही. साबुदाणा बटाटा पळी पापडचं हे मिश्रण आता आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता मी इथे गॅस बंद करून टाकते. तुम्ही बघू शकता इथे छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. घट्टसरपणा पण आलेला दिसतोय बघा आणि चांगलं शिजलेलं आहे. सकाळी सकाळी ह्या पापड्या करते त्यामुळे इकडे चहासुद्धा उकळायला ठेवलेला आहे बघा. इकडे चहा पण होतो आहे आणि इकडे पापड्यांचं पण आपलं तयार झालेलं आहे. चांगलं शिजलेलं आहे पळी पापडाचं आपलं. आता हा चहा पिते एकदा आणि त्यानंतर टेरेसवर जाऊन ह्या पापड्या टाकते. तर इथे बघू शकता मी एक प्लॅस्टिक अंथरून घेतलं आहे आणि टेरेसवर ह्याप्रमाणे आपल्याला ह्या पळी पापड टाकून घ्यायचे आहेत. खूप कमी वेळात हे पळी पापड टाकून होतात. मी तर म्हणते पापडांमधला सगळ्यात सोपा जर कुठला प्रकार असेल तर हा पळी पापडांचाच आहे. उन्हामध्ये आता आपल्याला या पापड्या चांगल्या अशा सुकवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.